तर आपण सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व आरिफ सरांच्या शुभ असे आपण या ठिकाणी देतोय प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड। अच्छा, दुसऱ्या रचनेतील पहिला हिरो एसपी ग्रुप कमारे संघाचा योगेश लढे ठरतायत प्लेयर ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देताना आपण बघतायत आरिफ सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे। सुंदर लोगो बघायला मिळतोय। आरिफ सर आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा मनमुराद आनंद घ्या। काय म्हणशील विकेट बद्दल आणि काय म्हणशील नियोजनाबद्दल? नियोजन खूपच चांगलं आहे आणि विकेटवर पण बॉल चांगले येतात आणि बॉलिंग पण चांगली। काय म्हटलं, ज्या वेळेला 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, 4 चेंडूने 11ची गरज असताना कुठेतरी हृदयाचे ठोके वाढले होते की चेतन या ठिकाणी ही मॅच वाचवेल की आयुष ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते ही मॅच आपल्या फेवरला होऊन जाईल? काय चाललं मध्ये? टोके तर वाढलेच होते कारण की 2 बॉल 10 गेले होते, पण चेतनवर विश्वास होता कारण चेतनचे बॉल ते पडले नव्हते जे पडतात ते, नंतर त्यांनी बॉल बरोबर टाकले। बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट। आमच्या समोर होते योगेश लढे जे मॅचचे ठरतात हिरो। कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करतोय आपण परिवर्तन, ऐकूया आपण एक गोड आवाज उत्कर्ष पाटील यांचा O2 कॉमेंट्री स्टुडिओ। थँक्यू सो मच, धन्यवाद अजित पाटील सरांना आपण ऐकलं अतिशय सुंदर पद्धतीने, ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचला सांगड घातली आणि त्यांचा मधुर आवाज आपण ऐकलात। मॅचला इथून सुरुवात होईल। एक चांगला सामना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय जो नेक्स्ट मॅच ॲडव्होकेट्स सरांना विनंती करीन की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे कारण एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय। 5 षटकांचा मॅच, मागील सामना खूप चांगला रंगला जिथे खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं द्वंद्व क्रिकेटचं यस आमदार चषक 20-25 कुमार माळी यांचं 14 ते 18 तासाचं मॅनेजमेंट आणि तदनंतर पहिल्याच रजनीमध्ये रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूअर्स पाटील नेटवर्क समवेत पहिल्या रजनीमध्ये 38,000 लोकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं। हे कुमार माळी यांचं नेतृत्व आणि शिवसेनेचं नाव ज्या ज्या वेळेला लागतं त्या वेळेला प्रेक्षकांचा वेगळा प्रतिसाद मिळतो। कुमारभाई माळी असतील, अनुराग चव्हाण असतील, जयंत पाटोळे असतील आणि संपूर्ण शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक वेगळा लुक दिला। तब्बल 18 ते 14 तासामध्ये कुमार माळी यांनी दर्शवलं की स्पर्धा करणार, काही झालं तरी चालेल, स्पर्धा करायची आहे आणि ती लाखाची करायची आहे। आमदार साहेबांच्या अगदी चांगल्या गुड टच मध्ये राहिले आणि एका दिवसात कायापालट होताना बघायला मिळाला आणि ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला। मी उत्कर्ष पाटील जोडतो याच्या दुसऱ्या रजनीत करूया समालोचन कार्याला सुरुवात करताना भगवंताला स्मरण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्राम देवतेला वंदन, माझे स्वर्गवासी वडील यांना पुण्य स्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत जोडतोय। या आधीच्या मॅच मध्ये अजित पाटील सरांचा आवाज ऐकला आपण, क्रिकेट एक्सपर्ट, अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांनी त्यांच्या मधुर आवाजानं संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या बाहेर भुरळ घातली ते अजित पाटील सर आपल्याला ऐकायला मिळाले। या मॅच साठी मीही जोडतोय। 5 षटकांचा मॅच आहे। एका बाजूला महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष आणि एका बाजूला कायद्यांवरती काम करणारी माणसं अर्थात ॲडव्होकेट्स आपल्याला बघायला मिळतील आणि इथे मॅचला देखील सुरुवात होईल। तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत। क्रिकेटचे खेळाचे नियम सगळ्यांना सारखे आहेत आणि जिथे आपण पाहतात या मॅचला सुरुवात होईल। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, क्रीडा शौकीनांचा सामना 5 षटकांचा आहे। 6 षटकांचा आहे का? ऑल राईट।
कुमार माळी असतील, आरिफ कलाडी असतील, प्रदीप दादा यादव असतील, जे खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळतात. युवा सेनाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं पण पाहतात खूप चांगल्या पद्धतीनं. आणि अतिशय सुंदर स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. आज खऱ्या अर्थानं फक्त एक रजनी मिळाली, त्या रजनीमध्ये या मैदानाला पुन्हा एकदा उभं केलं आणि आज आमदार चषकाची दुसरी रजनी. स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला 16 आयकॉन बघायला मिळतील. कालच्या दिवसात यंगचीवर दांडी आणि एका बाजूला पवनसूत नवली, हे जुनं बॅटल आहे. ज्यावेळेला शेवटच्या दिवशी येतील ना त्यावेळेला मी म्हणेन की तेव्हा आम्ही देखील लहान होतो. साईग्राम उमरोईला 1 लाखाच्या स्पर्धा व्हायच्या. त्यावेळेला सेमीफायनल आणि फायनल मध्ये तेच 2 संघ असायचे आणि काटेकी टक्कर, मारामारी, हाणामारी काय सामने रंगायचे. आणि तेच 2 संघ कालच्या दिवसात आपल्याला क्वालिफाय होताना बघायला मिळाले. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात मॅचला सुरुवात होईल. यानंतरचा सामना जो असणार आहे तो म्हणजेच भवानी फायटर्स आणि फ्रेंड्स 11. दोन्ही कर्णधार आपण देखील रेडी राहायचं आहे. येणारा मॅच आता सध्या एक्झिबिशन मॅच आहे, जिथे आपण पाहतायत एका बाजूला महाराष्ट्र पोलीस सोनू डीजे, ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आज सलगचा आमचा इथे 7वा दिवस आहे, परंतु 7व्या दिवसात कधीच आम्हाला समालोचन करताना ओझं गेलं नाही. त्याचं कारण आहे सोनू डीजे. कारण समालोचन करणं सोपं आहे. तुमची साऊंडची क्वालिटी ज्या पद्धतीने असते ना त्यावेळेला समालोचकाला तो आधार असतो. आणि आमचे अगदी जवळचे मित्र डीजे सोनू यांचा मी आभार मानतोय. येणाऱ्या 3 दिवसात आणखी याहीपेक्षा चांगली ते क्वालिटी द्याल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. प्रत्येकाला ज्या वेळेला वाटतं ना की आपण या क्षेत्रामध्ये उतरतो त्यावेळेला आपल्या कामाची दखल घेतली जाते. आणि सोनू तुम्ही ऑल राईट, येणाऱ्या काळात संपूर्ण मोठे मोठे इव्हेंट तुमच्याकडे असतील. हे तुमचं काम आहे. कामाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, कामाशी तुम्ही प्रामाणिक आहात आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. मॅचला सुरुवात होत आहे जिथे एका बाजूला महाराष्ट्र पोलीस आणि एका बाजूला आपण पाहतात ॲडव्होकेट्स. मॅचला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. एका बाजूला संजित आहेत, एका बाजूला खोडे आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे फलंदाज बाद झालेत. ॲडव्होकेट संघासाठी लागलेला धक्का पहिला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धक्का क्रमांक 1, फलंदाज बाद, डॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्कोर कार्डला पहिल्याच बॉलवरती धक्का बघायला मिळाला आणि मॅचला देखील इथून आपण पाहतात सुरुवात झाली. कमारे संघ खूप चांगला खेळ दाखवत असताना जिंकलाय पहिला आणि पहिला सामना जिंकला नील प्रियाल पुरव, अपकमिंग यंग टॅलेंट ऑफ कमारे. त्यांचं देखील स्वागत आहे. डाऊन द ट्रॅक ॲडव्होकेट सांगतात की पहिला बॉल तुमचा होता, दुसरा बॉल आमचा राहील. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला, जे अकॅडमीचे आमचे संपूर्ण तिथे यंग टॅलेंट आहेत, भारताचं उज्ज्वल भविष्य आहे, त्यांच्या अभिवादनासाठी हा बॉल आलाय सीमारेषेच्या बाहेर. 6. लेगी अंपायर जर बघितले स्क्वेअर लेग पंच तर अर्थातच अनुराग चव्हाण एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले आयोजक, एक चांगले कॅमेरामॅन, एक चांगले माणूस आणि एक चांगले मित्र. अनेक पदव्या ज्यांना मिळाल्या. तुमचा स्वभाव महत्वाचा आहे. तुम्ही कसं जगता, तुम्ही समाजामध्ये कसं राहता आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अनुराग चव्हाण ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात. जिथे कमी तिथे अनुराग चव्हाण सांगतात की आम्ही आहोत ना. पंचांना दिली रेस्ट आणि स्वतः आले मैदानाच्या आतमध्ये. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सुटलाय कॅच. आणि इथे आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये कॅच सुटला होता, परंतु तिथे काय घडलं मुन्नाजी तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील झाले. गॉन. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. आणि या स्पर्धेचा आजचा दिवस जर आपण तपासून पाहिलं तर दुसऱ्या रजनीमधला घमासान एक्झिबिशन मॅच, जिथे एका बाजूला ॲडव्होकेट्स आहेत, एका बाजूला आपण पाहतायत जर तपासून पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तुषार चौधरी, शिवम घरत सारखं एक मोठं नाव आहे ॲडव्होकेट संघाकडे, ज्यांनी लेदर बॉल क्रिकेट वयाच्या 14व्या वर्षापासून मुंबईसाठी खेळले. काही कारणाचं आज ते वकील आहेत. मी म्हणेन की एक वेळ जर चांगली असती त्यावेळची तर आज शिवम घरत भारतामध्ये खेळत असते. जेवढं टॅलेंट त्यांच्याकडे होतं. मुंबईचं क्रिकेट अंडर 14 खेळले, अंडर 16 खेळले, काही कारणास्तव नाही पुढे जाऊ शकले आणि ते या क्षेत्रामध्ये आले जिथे शिक्षणावरती फोकस केला. आज ते वकील आहेत. परंतु धनसार गावाकडनं शिवम घरतनं लेदर क्रिकेट काय असतं, सर्वाधिक तरुण खेळाडू म्हणून शिवम घरत यांनी अनेक वर्ष चांगली कामगिरी केली. परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये लिहिलेलं असं त्या गोष्टी होतात. सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, हे संपूर्ण टीम जी आपण पाहतात जे खेळाडू घडले गेले ते शिवम घरत यांच्या साथीने खेळले गेले. सूर्यकुमार यादव शिवम घरत नंतर सिलेक्ट झालेले आहेत, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि ते शिवम घरत ॲडव्होकेट संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने हे शब्द ऐकताना त्यांचं देखील अंतःकरण जड झालं असावं, कारण एक चांगले क्रिकेटपटू म्हणून तेही आपल्या या मुंबई क्रिकेटसाठी खेळले होते. परंतु वेळ मॅटर करते. वेळेसहित तुमचं सगळं काही योग्य असणं गरजेचं असतं आणि त्यावेळेला काही गोष्टी नाही राहिल्या आणि ते शिवम घरत आपल्याला बघायला मिळतात. तुषार चौधरी आणि 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर मंगेश पाटील यांच्या माध्यमातून आहे कॅश प्राइज, ते म्हणजेच 500 रुपये. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर 6 आणि 6 वरती धक्के आहेत, ते म्हणजेच 2. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र आलेत. पोलीस दलामध्ये 40+ देखील क्रिकेट चांगलं खेळतात. स्कोर कार्डला 6 धावा सध्या तरी दिसतात. 6 2 धक्के लागलेत, 6 रन, 6 धावा आहेत. बघा लक्षात घ्या, तुमचे एक्स्ट्रा खेळाडू असतील इथे, तुम्ही लक्षात घ्या. वकील पोलिसांवरती दावा सांगतात. 7 रन त्यांचं म्हणणं आहे. 1 षटकार आला. ऑल राईट. दुहेरी धाव्यांसाठी ते बाद झाले. आरिफ कलाडिया सर सांगतात की जरी आम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहुणे असू तरी देखील क्रिकेटचे आम्ही कॅल्क्युलेशन बरोबर करतो आणि ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. 7 रन. ऑल राईट. पुन्हा एकदा पाहू शकाल आपण. मॅचला सुरुवात होते. गोलंदाज तयार महेंद्र. पहिला बॉल फ्लिक ऑन द रिस्ट. मनगटाच्या साह्यानं बॉलला दिलं वळण. बॉल चाललाय डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू. क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळालं होत असताना धावसंख्या जर तपासून पाहिली तर सिंगलनं पुढे येते. 8 धावा. 2 रन आहेत, माफ करा. जिथे आज विघ्नेश सलग त्यांचा देखील मी म्हणेन की हा 14वी ते 15वी रात्र आहे, त्या अनुषंगाने आज थोडस. प्रथमेश चांगला बॉल. बॉलला स्टिअर केले. बॉल चाललाय गली पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतील, डीप मधनं बॉलकडे पोहोचतील आणि तत्पूर्वी जर तपासून पाहिलं तर 2 रन इथे देखील परिपूर्ण झालेत. 11 धावा धावफलकावरती. ॲडव्होकेट हा संघ प्रथमतः टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर स्वीकार केला त्यांनी बॅटिंगचा. बॅटिंग करायची आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतात सध्या मॅच चालू असताना एका बाजूला महाराष्ट्र पोलीस, एका बाजूला ॲडव्होकेट्स. पुढचा बॉल ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला बिटवीन द गॅप बॉल कव्हरला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत पोहोचतील परंतु तो बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4. घेऊ. गोलंदाज तयार. याही वेळेला खेळायचं होतं बॉलला. बॉल नाही कनेक्ट करू शकले. जिथे आपण पाहता डॉट बॉल आलाय. महेंद्र यांनी उत्तर दिलं मागच्या बॉलवरती तुम्ही खेळला असाल चौकार, या वेळेला नाही. चांगल्या पद्धतीनं चेंडूची योग्य पिचिंग, योग्य लाईन और लेंथ या दोन्ही गोष्टींचा अवलंब पाहिला आणि तिथे आपण पाहता डॉट बॉल आले आहेत. कांबळे साहेब, सुयोग कांबळे साहेबांना आपण पाहू शकाल सातत्यानं मदतीचा हात देणारं नाव म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि ते सुयोग कांबळे साहेब मिड ऑफला एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असताना कर्तव्य दक्ष म्हणून ज्यांच्या पुढे टॅगलाईन लागली जाते.
इथे आपण पाहतात रिप्लेच्या माध्यमातून खूप चांगला चेंडू, अगदी बॉलला लाईन और लेंथनं योग्य पद्धतीने हाताळण केली आणि तदनंतर इथे डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. सध्या सलगचे 2 बॉल डॉट आले. शेवटचा बॉल या षटकातला पॉवर प्लेचा अगदी शेवटचा बॉल. याही वेळेला यष्ट्यांच्या वरनं बॉल चाललाय का नाही अनुराग सांगतात की तो व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16. बघा आपण पाहू शकाल शफल झाले होते परंतु बॉल जो आहे तो खूपच बाहेरचा डाऊन द लेग आणि इथे आपण पाहिलं तर धावसंख्या आहे ती म्हणजे 16. 16 ऑन द स्कोर कार्ड. चेंडू आहेत तुमच्याकडे. येणाऱ्या काळामध्ये 25 या 25 बॉल मध्ये तुमचा खेळ कुठल्या पद्धतीने रंगला जाईल या अनेक गोष्टी मॅटर करतात. शेवटचा बॉल महेंद्र तयार. बाउन्सर बॉलला इथे थोडस बॅटचा संपर्क झाला होता परंतु तिथे यष्टीरक्षकांनी केली चुकी आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या जवळ परंतु फिल्डिंग खूप चांगली झाली. जिथे हात पोहोचू शकत नाही तिथे पायाचा वापर केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात क्षेत्ररक्षण झालं आणि धावसंख्या फलकावरती 18 रन. 18 ऑन दी स्कोर कार्ड. संपलेत षटक 2. येणारी 4 षटक तीही बघायला मिळतील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. चौकारासाठी आपण पाहतात वॉर रूम मध्ये पोहोचलेत बॅटिंग टीम. त्याही गोष्टी चेक होतील. सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. या वेळेला आपण पाहतायत फटका बराच काळ हवेत. फराड साहेब बॉलच्या खाली परंतु त्यांनी सांगितलं की नाही तो काय चावाक्याच्या बाहेरचा आहे, जास्त एफर्ट्स नको. सिंगल डबलचा खेळ चाललाय, हरकत नाही, चालू दे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 20. तिसऱ्या षटकाला जिथे सुरुवात झाली आणि धावसंख्या फलकावरती 20 आपल्याला बघायला मिळतात. आजची दुसरी रजनी आमदार चषकाची. आमदार चषकाचं दमदार नियोजन. कुमार माळी हे नाव नाही तर ब्रँड झालं. 14 ते 18 तासामध्ये स्पर्धेचं आयोजन एक भव्य घेऊन येणं तेवढंच सोपं नसतं. 1 लाखाची स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतात सायकल आणि टीव्ही याही गोष्टी आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतात आणखीन काही बदल होतील. त्याही संकल्पना इथे आखण्याचे प्रयत्न चालू आहेत कारण इथून 3 दिवस आहेत येणारे. त्या अनुषंगाने कुमार माळी यांचा एक वेगळा क्लास तुम्हाला बघायला मिळेल. प्रदीप यादव सर देखील बघायला मिळतात. युवा सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते. मुख्य व्यासपीठावरती व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला जर धावसंख्या आपण पाहतायत ती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 रन सध्या फलकावरती आहेत. आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं शिवसेना उपशहर प्रमुख आपल्याला बघायला मिळतात. ऑन साइडला फटका केलाय क्षेत्ररक्षक सुयोग कांबळे साहेब तिथे आपल्याला बघायला मिळाले. वेगवान पैकी बघता बघता इथे देखील आपण पाहतायत 2 रन परिपूर्ण झाले आणि 25 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवन सरांना आपण पाहतायत. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातली चाललेली कहाणी. एका बाजूला ऍडव्होकेट्स, एका बाजूला महाराष्ट्र पोलीस. डाऊन द ग्राउंड फटका केलाय. बॉल चाललाय का तिथे खूप चांगला कॅच. जबरदस्त पद्धतीने कॅचला कॅरी केलं आणि फलंदाज बाद.
सिद्धार्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळतील. सध्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर दुहेरी धावांचा ग्राफ चालू होता, त्यावेळेला आता विकेट मिळाली, खूप चांगला कॅच तिथे कॅरी केला आणि आता आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ दाखल झाले. शिवम गरज जो मी उल्लेख केला होता, एक चांगले क्रिकेटपटू आहेत, लेदर क्रिकेटचा खूप दांडगा अनुभव आहे, अगदी लहान वयापासून लेदर क्रिकेटशी जोडले गेले आणि आज ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. न्यायाधीश पुढचा बॉल. याही वेळेला वेगानं चेंडूची हाताळण आपल्याला बघायला मिळाली. पंच दर्शवतात की तो व्हाईट बॉल आहे. पंच जाकीर खान यांना आपण पाहू शकाल, खूप चांगल्या पद्धतीनं पंचांची भूमिका आपल्याला बघायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून मुन्ना जयस्वाल सांगतात की तो बॉल आपण पाहणार आहोत. यस, व्हाईट बॉल जो बाहेरच्या दिशेने होता आणि तदनंतर पंचांनी पाहिलं, शेवटच्या क्षणाला निर्णय आले की तो व्हाईट बॉल आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका ऑन साइडला, खूप चांगला स्ट्रोक, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6. थँक्यू सो मच. भवानी फायटर्स आणि फ्रेंड्स 11 दोन्ही कर्णधार आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहा. आजच्या रजनीतला तो मॅच क्रमांक ऑफिशियल दुसरा मॅच असेल, परंतु आज एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा फटका जरूर चांगला केलाय, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6. धगधगत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला. रणरणत्या वाटेने निधड्या तू छातीने रात्रंदिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला. घेतलास तू वसा धर्मवीरांचा, गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा, राखला वारसा बाळासाहेबांचा, मराठी मातीचा हिंदुत्वाचा. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, वादळात हक्काची एक साथ तू. एकनाथ तू, लोकनाथ तू, संकटात मदतीचा एक हात तू. थँक्यू. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात पराड सर आलेत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 4थं धावसंख्या फलकावरती 38. मागच्या षटकामध्ये धावांचा वेग वाढताना बघायला मिळाला, जिथे 2 षटकार ठोकले. आता पराड सर आलेत स्वतः गोलंदाजी ट्रॅक वरती. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच तुषार आणि त्यांच्या साथीने आपण पाहतात सिद्धार्थ. दोघांची देखील भागीदारी अत्यंत महत्वाची आणि त्या भागीदारीनं स्कोर कार्डला आता गती मिळते, ती म्हणजे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 रन. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सने. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यांनी देखील थोडंसं मिसफील्ड झालं. बघता बघता आपण पाहतात जिथे आपण पाहतात सिंगल रन आता स्कोर कार्डला आणखीन 1 रन जोडली जाईल आणि फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 39 या फलकावरती. 39 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना ॲडव्होकेट हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 6 षटकांची मॅच, एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळतोय खूप सुंदर पद्धतीनं. या स्पर्धेला एक्झिबिशन मॅचचं एक वलय प्राप्त झालं आजच्या दिवसाकरिता, जिथे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांच्या विपक्षात संघ ॲडव्होकेट्स वकील आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या रजनीतला आजचा हा मॅच क्रमांक 2 यानंतरचा देखील सामना अत्यंत महत्वाचा. 8 संघांना प्रत्येक दिवशी निमंत्रण इथे मिळालेलं आहे. कालच्या दिवसात पवनसुत नवली आणि यंगचीवर दांडी हे 2 संघ पुढे येताना बघायला मिळालेत. याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉलवरती संपूर्ण आक्रमण तुटून पडलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4. थँक्यू.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 रन वरती आतापर्यंत. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये 2 आणि 2. चेंडूंचा खेळ संपल्यानंतर फलकावरती आहेत 43. सध्या आपण पाहतात यष्ट्यांच्या मागणे काहीतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न आहे. इथे आपण पाहतात रनिंग ट्रॅक वरती रेडी होते पराड साहेब आणि तदनंतर चेतन गोडके साहेबांचं इथे शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती. अगदी आपण पाहतात त्यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. याही वेळेला फटका जरूर खेळलाय क्षेत्ररक्षक, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त. हे महाराष्ट्र पोलीस यांची स्किल आहे, यासाठी जाणले जातात. रिप्लेच्या माध्यमातून जरूर आपण पाहणार आहोत काय क्षेत्ररक्षण केलं. क्लास 1 अप्रतिम पद्धतीचं क्षेत्ररक्षण. हा ट्रॅकरचा बॉल बघा, पाटील नेटवर्कची टीम रिप्ले दाखवते आपल्याला. क्या बात आहे. हे महाराष्ट्र पोलिसांचं योगदान असतं सातत्यानं. ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये अगदी खूप एफर्ट्स ते देत असतात आणि सध्या ते बघायला देखील मिळाले. आता स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 44 रन. बॉलचा खेळ झालाय 3. चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या 44 आहेत. महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे फलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे. एका बाजूला ॲडव्होकेट संघ यांना देखील गोलंदाजीचा एक चांगला युनिट घेऊन तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये उतरावं लागेल, कारण महाराष्ट्र पोलीस ज्या वेळेला ही तिसरी स्पर्धा या मैदानामध्ये 3 वेळा एक्झिबिशन मॅच मध्ये त्यावेळेला फलंदाजी त्यांची प्रभावी राहिली. फलंदाज इथे बाद गॉन. मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. मैदानाच्या आतमध्ये शिवम घरत एक चांगले फलंदाज, तंत्रशुद्ध फटके खेळण्याकरिता जाणले जातात. सरळ बॅटनं डाव्या हाताचे फलंदाज ज्यावेळेला कव्हर फटके खेळतात त्यावेळेला देखील आपण पाहतात एक सुंदर क्रिकेट ते बघायला मिळतं. जिजा गोडके यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतं. 20-25 एक सुंदर देखणं आणि दैदिप्यमान आयोजन नियोजन. नवीन फलंदाज शिवम घरत एक डाव्या हाताचे जबरदस्त क्रिकेटपटू आणि तेच दाखल झालेत सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहेत, ते म्हणजेच पराड साहेब. त्यांच्या षटकातील हा बॉल असेल तो म्हणजेच 5वा. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती 4, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती विकेट. चांगलं कमबॅक, पुनरागमन महत्वाचं असतं. यावेळेला पहिलाच बॉल खेळलाय शिवम घरत यांनी. ऑन साइडला फटका चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षण होते, फेकी देखील येईल, तद्वरती मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या 45 धावा. निश्चित स्वरूपात भारताचे 2 कसोटी क्रिकेटमधून हरपणारे हिरे म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली, ज्यांनी नुकताच रिटायरमेंट घोषित केली की टेस्ट क्रिकेटमधनं ते निवृत्ती होतात. आणि असे खेळाडू, महान खेळाडू एका शतकात होतात, दशकात होतात आणि तसे 2 खेळाडू भारतातले आपण पाहता टेस्ट क्रिकेटमधनं रिटायर होताना बघायला मिळाला. शॉटम पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. 6 धावा. आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं गीत आपल्याला बघायला मिळतं. अगदी 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आणि तदनंतर त्या 2.5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं गोर गरिबांचे वारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी कायापालट केला महाराष्ट्राचा, आणि त्यांचंच इथे गीत आपल्याला बघायला मिळतं. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 51. गोलंदाज मुसळे आलेत
या वेळेला जर आपण पाहिलं तर इथे व्हाईट बॉलनं सुरुवात, व्हाईट बॉलनं स्कोर काढला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52. एका बाजूला अतुल यादव, एका बाजूला कपिल पाटील यांचा डिओ आपल्याला बघायला मिळतो. कॅमेराला कसं दाखवावं, कुठे दाखवावं, कुठे क्षण कसे टिपावे, ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात कपिल पाटील आणि अतुल यादव. लाईव्ह स्ट्रीम ऑपरेट करत असताना आपण पाहतायत मुन्ना जयस्वाल ब्रँड ऑफ बोईसर आणि एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजे जतीन किणी बहाडोलीचा एक दिग्गज मा भवानी स्पोर्ट्स, ज्यांच्या माध्यमातून या मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपल्याला बघायला मिळतात. पंचांसाठी टी शर्ट धीरज गुप्ता आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं लाईव्ह पासून सुरुवात केली. तदनंतर टी शर्ट स्पोर्ट्स वेअरिंग मध्ये आले आणि आज MB स्पोर्ट्स हे ब्रँड झाले. मा भवानी आपल्याला बघायला मिळतात आणि धीरज गुप्ता बोईसर वरनं बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या टी शर्ट डिझाईन होतात. चांगल्या ट्रॅक्स, चांगल्या ट्रॉफीज, चांगल्या बॅट्स सगळं काही अवेलेबल आहे. ऑन साईडला शिवम घरतच्या बॅट मधनं आलाय अगदी जबरदस्त फटका, जो मी उल्लेख केला की शिवम घरत यासाठी जाणले जातात. टायमिंग वरती जास्तीत जास्त विश्वास. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. गोलंदाज तयार होतील. याही वेळेला मुसळे यांना आपण पाहतात. पुढचा बॉल, याही वेळेला फटका खेळायचा होता. शिवम सांगतात की येस, या सिंगलने स्ट्राईक रोटेशन करूया. धावसंख्या फलकावरती आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल. मुन्नाजी आम्हाला दर्शवतात की आता स्कोर कार्डला धावसंख्या 61, 61 धावा धावफलकावरती. बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये 3. 5 षटकांचं क्रिकेट ज्या आता चालू आहे, 6 षटकांची मॅच याही वेळेला आपल्याला बघायला मिळते. एक्झिबिशन मॅच. महाराष्ट्र पोलीस विपक्षात उभा आहे संघ, तो म्हणजेच ॲडव्होकेट्स. चांगला चेंडू अगदी समोरून बॉलला फिरवलं, आपसुकतेने पाहत राहिले फक्त बॉलकडे. अनएक्सपेक्टेड बाउन्स. यष्टाच्या मागे गुड्डू पटेल यांना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त चेंडू. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा पाहायला मिळाला आणि तो बॉल थोडासा डोकेदुखी राहिला बॅट्समन साठी. पुढचा बॉल, याही वेळेला फटका खेळायचा होता मोठा, जिथे आपण पाहताय डॉट बॉलचं प्रमाण आता पुन्हा एकदा वाढतंय. मुसळे यांनी कमबॅक केलाय. एक षटकार जरूर घेतला त्यांनी, परंतु तदनंतर मागे वळून पाहिलं नाही. जबरदस्त चेंडू. शेवटचा बॉल या षटकातील. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर आहे 5वं. या वेळेला डाऊन द लेग दिशाहीन. मागे सुरळीत गोलंदाजी चालू होती. यावेळेला तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आपण पाहतायत इथे व्हाईट बॉल पाहायला देखील मिळतोय. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला मिळेल गती आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 62. यावेळेला आपण पाहतायत फटका तर खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी 2 रन सहज रीतीने परिपूर्ण होतात. धावसंख्या 2 ने आकार घेत 64. षटक संपले ते म्हणजेच 5वं. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 64 धावा फलकावरती आणि 4 धक्के ॲडव्होकेट्स या संघाला. वीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदी. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण बघत आहात एक जबरदस्त स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांना आवडणारी पालघर जिल्ह्यामध्ये बहुचर्चित स्पर्धा, जिचं नाव आहे आमदार चषक. 132 अज विधानसभाचे येस, खऱ्या अर्थानं आपण पाहतात जो मी उल्लेख केला की 132 विधानसभा आमदारकीमध्ये 130 खऱ्या अर्थानं आपण पाहतात आणि लोकनियुक्त आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं पालघर जिल्हा जो आपण घडला गेला त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा खासदारकीसाठी देखील आपल्याला बघायला मिळाले, ज्यांनी खऱ्या अर्थानं तळागळातील प्रत्येकाला अगदी जवळ घेतला आणि तदनंतर पालघर जिल्ह्याचा विकास कसा होईल, पालघर जिल्हा कसा मोठा होईल आणि पालघर जिल्ह्याला एक वेगळी उंची कशी प्राप्त होईल, ज्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत केली ते आमदार राजेंद्र गावित साहेब. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या स्पर्धेला ते जोडले जाणार आहेत. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये त्यांची देखील उपस्थिती वंदनीय असेल आणि ज्यांच्या नावानं हा आमदार चषक आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं मॅनेजमेंट राहिलं. व्हाईट बॉल इथे आलाय आणि या व्हाईट बॉलच्या साहाय्याने स्कोर काढला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 67. 67 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश कुलकर्णी आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगलं गुणलेखन सातत्यानं त्यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल
या वेळेला क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, गॉन. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये शिवम दुबे, मुंबई पासून चेन्नई पर्यंत, चेन्नई पासून भारतापर्यंत ज्या शिवम दुबेने कामगिरी केली, आता हे ॲडव्होकेट शिवम दुबे आलेत. सध्या आपण पाहतायत दाखल होताना चेंडूंचा खेळ झाला मुन्नाजी आतापर्यंत 2. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आमदार चषकाची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये आज पालघर हाफ आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्वाचा, जिथे एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत भवानी फायटर्स आणि विपक्षात भवानी फायटर्स आणि एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच फ्रेंड्स 11. यांच्यातला अत्यंत महत्वाचा मॅच. क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला जिथे ते बॉलला फील्ड करतात आणि सिंगलनं स्कोर काढला. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 68 रन या फलकावरती. खूप सुंदर पद्धतीनं हा मॅच चालू आहे, जिथे पहिल्या डावाचा खेळ फ्रेंड्स 11 आणि संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच त्यांच्या विपक्षामध्ये भवानी फायटर. दोन्ही कर्णधार आपण रेडी राहायचं आहे, जिथे त्या मॅचचा टॉस देखील होईल. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3 बॉल. सुयोग कांबळे साहेब बघायला मिळतात. वेगावरती स्वार, भन्नाट वेगासहित अचूक टप्पा, अगदी कसून मारा आपल्याला बघायला मिळाला. आणि जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत डॉट बॉलचं प्रमाण आता वाढतं चाललंय. ॲडव्होकेट संघ सांगेल की आता ज्या लढण्यासाठी धावा आम्हाला उभ्या करायच्या त्या आम्ही केलेल्या आहेत, परंतु तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे फलंदाजी अगदी खोलातली आहे. 70-75 तेही ते सहज रीतीने शोधत असतात. याही वेळेला मागचा दरवाजा खुला राहिला आणि सुयोग कांबळे साहेबांच्या माध्यमातून मधली यष्टी वाकवली, गॉन. थँक्यू सो मच. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. खऱ्या अर्थानं आपण पाहतात शिवसेना म्हटलं की बाळासाहेब ठाकरे हे नाव सातत्यानं प्रत्येकाच्या मुखामध्ये राहतं. मराठी माणसाला मुंबईमध्ये जिवंत ठेवणारं नाव अर्थात बाळासाहेब ठाकरे साहेब, ज्यांना विनम्र अभिवादन. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला भवानी फायटर आणि फ्रेंड्स 11, जिथे आपण पाहू शकाल त्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी या, जिथे अजित पाटील सर आपल्या समेत जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. षटक संपलं ते म्हणजेच नाही, व्हाईट बॉल. अनुराग चव्हाण यांनी वेळ घेतला आणि त्यानंतर दर्शवलं की यास इट इज व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला जर गती आपण तपासून पाहिली तर आपण पाहतायत 69 रन या फलकावरती आहेत. भवानी फायटर्स आणि फ्रेंड्स 11 तुम्हाला विनंती करतो की प्लीज आपण या इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहेत. भवानी फायटर्स आणि फ्रेंड्स 11. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. याही वेळेला भन्नाट वेग, प्रचंड वेग. गुड्डू पटेल अष्टांच्या मागण्या आलेत. रनआउटची संधी आणि रनआउट. शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलं सुयोग कांबळे साहेबांनी. 70 फलकावरती 70 धाव्यांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. चला भवानी फायटर्स आणि एका बाजूला फ्रेंड्स 11. अजित पाटील सर तिथे आहेत. 2 कर्णधार जोडले जातील आणि टॉस देखील होईल. थँक्यू. सन्माननीय प्रदीप यादव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय महत्वाच्या मॅचचा टॉस. ओ टीम कॅप्टन टॉस साठी यायचे. वेलकम, हार्दिक स्वागत. भवानी फायटर संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. चला संघनायक टॉस साठी या लवकर.
फ्रेंड्स 11 तोरी टॉस साठी यायचे. चला प्लीज. भवानी फायटर्स विपक्षामध्ये आपण फ्रेंड्स 11 संघ या ठिकाणी बघतोय. आजच्या रद्दीतील दुसरी मॅच. चला थोडस स्पीडअप करा. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. बेस्ट ऑफ लक. कॉइन दाखवा प्रथम. एका बाजूने शिवसेना आहे आणि आमदार चषक. कॉल कोणाचा असेल की चॉईस हवी आहे चालेल. फ्रेंड्स 11 संघाचा कॉल. शिवसेना आणि आमदार चषक आले. आपण बघताय टॉस जिंकलाय या ठिकाणी भवानी फायटर्स. टॉस किती महत्वाचा होता तुमच्यासाठी? फार महत्वाचा होता. आता टॉस जिंकले काय डिसिजन असेल? फिल्डिंग. यंदाचा प्रवास फ्रेंड्स 11 संघाचा कसा राहिलाय? आता आम्ही पहिल्यांदा खेळतो यांच्या जोडीला. तुमच्या संघाचा प्रवास कसा राहिलाय? 3 टुर्नामेंट खेळले चांगला आहे. आणि सध्या कुठले खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये ते चांगले एफर्ट देतात, चांगला खेळतायत? आमच्या आहेत पंकज शर्मा आहे, दिलीप आहे, बहादूर आहे. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? बॅटिंग. मनाप्रमाणे बॅटिंग भेटे. किती धावा काढण्याचा प्लॅनिंग असेल? 75-70. आणि ते दाखल झाल्यानंतर आमदार चषक आपण बघतायत. नेत्रपूर्ण नियोजन आहे. काय वाटलं ते दाखल झाल्यानंतर? कैसा लग रहा है यहाँ पर आने के बाद में? जिस तरह से एटमॉस्फेयर है, बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए. यहाँ पर आने के बाद में कैसा महसूस किया आपने? बहुत ही अच्छा. लगातार तीसरा टूर्नामेंट है तो और अच्छा लग रहा है. तो अभी यहाँ पर कौन से खिलाड़ी आपकी टीम में जो इस साल में अच्छा परफॉर्मेंस दे रहे? सभी हैं अच्छा, सभी खेल रहे हैं अच्छा. तो मैच इंटरेस्टिंग होगा. यस यस. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टॉस जीता यहाँ पर फ्रेंड्स 11 फ्रेंड्स फाइटर भवानी फाइटर्स ने और पहले फील्डिंग करने का निर्णय. O2 कमेंट्री स्टूडियो. चला बॅट्समन पाठवा लवकर मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. अनंत पागी आणि त्यांच्या साथीनं. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही, हरकत नाही. तुम्ही 11 खेळाडू म्हणून आलेत, इकडे एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश यांना आपण पाहू शकाल, जे उमा सिंग सर इथे आहेत. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. कुमार माळी तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. उमा सिंग सर आपण जर इथे असाल तर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल अगदी खोलातला बॉलला खेळलाय अनंता यांनी
चांगला स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं. लॉंग ऑफचे खेळाडू तिथे आपल्याला बघायला मिळाले, ते अगदी वेगानं पुढे आले आणि तदनंतर धावसंख्या 2 इथे सुरुवात होते. रनचेजला सुरुवात, 70 रनचं टार्गेट. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खोलवर टप्पाचा बॉल, त्यामध्ये वेग, या सगळ्या होत्या. पंच अनुराग चव्हाण एक आयोजक म्हणून खूप चांगली जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि या आमदार चषकामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला, कुमार माळी यांच्या खांद्याला खांदा लावत जयंत पाटोळे ज्यांचे खूप एफर्ट्स राहिले. जी खेळपट्टी आपण पाहतायत सलग मी म्हणेन की तिसरी स्पर्धा डे नाईट मध्ये, मी म्हणेन की हा 16वा दिवस आहे ज्या अनुषंगाने या खेळपट्टीची निगा राखले. जयंत पाटोळे असतील, अनुराग चव्हाण, त्यांची संपूर्ण एंटायर टीम आहे. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, पंच दर्शवतात की तो बॉल नाही चांगला. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला मिळेल गती आणि जाऊन पोहोचेल ती, म्हणजेच आतापर्यंत 4 वरती. बॉलचा खेळ झालाय 2. नेक्स्ट मॅच तोही टॉस झाला आणि टॉस झाल्यानंतर आपण पाहतायत जिथे आपण पाहू शकाल याही वेळेला मोठा फटका तर जरूर खेळायचा होता आणि खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे आपण पाहताय तर डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डला धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, तो म्हणजेच इथे 3 पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला खेळ चालू आहे आणि जिथे आपण पाहतायत गोलंदाज होतील तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्सनं खूप चांगले एफर्ट्स होते. यष्ट्यांच्या मागे थोडीशी चुकी झाली. शतरक्षक आता बॅकअपला पोहोचलेत. बघता बघता जर आपण तपासून पाहिलं तरी ते धावसंख्या परिपूर्ण होतील, त्या म्हणजेच 2 फ्लाय 6 वरती आपण पाहताय ते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला ऑन साइडला फटका खेळला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6. महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे जरूर बॅटिंग लाईन कोल आहे आणि ते सुरुवातीला अगदी स्लॉट मधला बॉल, त्याला त्याच्यावरती आक्रमण आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळाला. 6 धाव्यांसाठी फलकावरती धावा लागल्या आता, त्या म्हणजेच 12. षटक क्रमांक चालू आहे. पहिल्या बॉलचा खेळ झालाय, तो म्हणजेच 5. अगदी शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. दिनेश याही वेळेला फटका खेळायचा होता जरूर. मोठा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सोडलाय कॅच. आता येणाऱ्या काळात जो कॅच सुटलाय त्याचं भुगतान तुम्हाला भोगावं लागेल. लेझी राहिले. षटक संपले पहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13. तुषार चौधरी गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. पहिल्या षटकात धावसंख्या 13. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉल मध्ये करायचे रन या मॅचला जिंकण्यासाठी. 57 धाव्यांची गरज 30 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहतायत. इथे जर आपण पाहिलं तपासून तर या मॅचला दुसऱ्या डावाला जिथे सुरुवात झाली आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपण पाहतात पहिल्या षटकात ज्या 13 रन आपल्याला पाहायला मिळाल्या, इथून बिनबाद सुरुवात चांगली मिळाली ती म्हणजेच महाराष्ट्र पोलीस यांना. याही वेळेला डाऊन द ग्राउंड बॉलला उडवलं. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार. 6.
राऊत साहेबांनी 3 चेंडू आणि 3 षटकार जर ठोकले तर मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्र भाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फलकावरती धावसंख्या 18. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार, दुसऱ्या बॉलवरती पुन्हा प्रयत्न तोच होता. जिथे आपण पाहता थोडंसं शरीरापासून दूर ठेवलं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चांगला बॉल. फुटवर्क जिथे काम नाही झालं त्या अनुषंगानं बॉल पासून थोडे दूर राहिले आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉल आलाय. गोलंदाज तयार. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, थोडंसं क्षेत्ररक्षण देखील लेझी राहिलं, परंतु बॅकअपला खेळाडू होते. जिथे आपण पाहतात या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर काढला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20 धावा. तीन चेंडू आणि 3 चेंडू 21 धावा फलकावरती आपल्याला बघायला मिळतील. याही वेळेला फुलरलेनचा बॉल होता, परंतु गती जी वेगानं एक्सपेक्ट करत होते त्यावेळेला आपण पाहतायत फेकी जरा खराब राहिली. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि त्यांना बीट करत बॉल चाललाय सीमा रेषाच्या बाहेर. थोडेसे एक्साइटेड झाले आणि तदनंतर बॉल इथे 5 रन पंचांनी पंजा देखील खोललाय. जिथे आपण पाहतायत खराब फेकी. धावसंख्या जरी तुम्ही 70 ठेवल्या असतील परंतु महाराष्ट्र पोलीस जाणतात 70 धावा कशा चेस करायच्या. त्या अनुषंगाने तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. ते नाही झालं आणि जिथे आपण पाहतायत 26 धावा या धावफलकावर देखील जाऊन पोहोचल्या. 26 रन हे फलकावरती यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. या षटकातला चेंडू क्रमांक जर तपासून पाहिला तर 5वा ओव्हर द स्टंप्स. या वेळेला आपण पाहतात मिड ऑफ आत मध्ये होतं, फटका केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे देखील प्रयत्न जरूर झाले परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर इथे आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा चौकार. शेवटचा बॉल आणि फलकावरती धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती म्हणजे 30 रन एक्झिबिशनचा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला काय घडलंय इथे आपण पाहतात पुढचा बॉल निश्चित स्वरूपात पंच दर्शवतात की डेड बॉल आहे. परिवर्तन मिश्रण करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर ते सक्सेस नाही झाले. ज्या वेळेला आपण पाहतात व्यवस्थित बॉल नाही सुटला हातामधनं आणि इथे आपण पाहतायत तो पंचांनी चेंडू डेड घोषित केलाय. नेक्स्ट मॅचला देखील अगदी सुरुवात होईल. आजच्या शेड्यूलनुसार तो दुसरा मॅच असेल. डाऊन द ग्राउंड फटका खेळला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये. बॉल पर्यंत पोहोचतील आणि मिळेल तिथे तुम्हाला सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. 31 रन या फलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना हे 2 षटकांचा खेळ संपला. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 39 रन. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत चेतन दानवे सर असतील, सीआरडी कन्स्ट्रक्शनचे मालक, त्यानंतर कुमार माळी आपल्याला बघायला मिळतात. या स्पर्धेचे सर्वेसर्वा युवासेना विधानसभा अध्यक्ष साईराज पाटील असतील, युवासेना जिल्हाध्यक्ष प्रदीप यादव सर, उपशहर प्रमुख शिवसेना पार्थ मोरे, स्वस्तिक फाउंडेशन संस्थापक आणि कुणाल पाटील युवासेना जिल्हा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या स्पर्धेला एक 4 चांद लावले. जी एक सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आली. 14 ते 18 तासांचा कालावधी मिळाला आणि ज्या पद्धतीने ज्यांनी खूप चांगलं हे आयोजन नियोजन घेऊन आले, ज्या पद्धतीने आपण पाहतायत जबरदस्त क्रिकेट. थँक्यू सो मच मुरारी ऑटो गॅरेज. फलकावरती जर आपण पाहिले तर शिवम दुबे आता गोलंदाजी ट्रॅकवरती येतील या आशेसह संपूर्ण
ॲडव्होकेटचे जे चाहते वर्ग आहेत ते सांगतात की शिवम दुबे दाखल व्हायला हवेत. सध्या धावफलकावरती धावसंख्या 31. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ जिथे संपला, जिथे धावसंख्या वेगानं आल्या, फलकावरती 31 रन या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आहेत 24 मध्ये करायचे 39. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पवन यांना आपण पाहू शकाल जे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे 39. यानंतरचा मॅच, त्याही मॅचचा टॉस झालाय, तोही मॅच रंगेल. अगदी आपण पाहतायत आजच्या शेड्यूलचा खऱ्या अर्थानं तो दुसरा मॅच असेल. गोलंदाज तयार. यावेळेला फटका जरूर केलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपला, जिथे आपण पाहताय टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आमदार चषक 2025चं एक सुंदर असं आयोजन नियोजन, ज्याची रजनी आहे दुसऱ्या रजनीतला आपण पाहतात हा दुसरा मॅच जो एक्झिबिशन मॅच आहे. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष आणि एका बाजूला न्यायाधीश, वकील, ॲडव्होकेट आपल्याला पाहायला मिळतात. आणि जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कानून काय असतं त्यांना माहिती आहे. आणि एका बाजूला आपण पाहतायत पोलीस, महाराष्ट्र पोलीस आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या जर आपण तपासून पाहिलं तर 31 आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. आता महेंद्र आलेत. महेंद्र एक घातक फलंदाज, मंगलमूर्ती धनसार या संघाकडनं 40+ क्रिकेट खेळत असतात. पहिल्याच बॉलला बिटवीन द गॅप ढकललंय, इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय वेगाने, सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहज रीतीने पूर्ण होतील. फलकावरती 33 धावा. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात आपण पाहतायत धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 33 आहेत. आणि एक गडी बाद जो नुकत्याच आपल्याला बाद होताना बघायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात गोलंदाज दाखल झाले, ते म्हणजेच पवननं धक्का दिला पहिला अनंत पागी यांना. याही वेळेला खूप चांगला चेंडू होता, जिथे आपण पाहतात बघा रिप्लेच्या माध्यमातून बॉलला गुड लाईन स्पॉटवरनं एक योग्य उसळी मिळाली. आणि तदनंतर आपण पाहतात पवनचा चेंडू थोडासा अनप्लेएबल राहिला, तो म्हणजेच महेंद्र यांच्यासाठी डॉट बॉल आलाय. आता या डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जी स्थिरावली ती 33 वरती स्थिर आहे. पवन यांनी गोलंदाजी चांगली केली, नो डाऊट. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. चौथ्या बॉलच्या तयारीनं राईट हँड ओव्हर द स्टंप्स, पुढचा बॉल ऑन साइडला. फटका तर जरूर केला बॅट्समनला, तो बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला निश्चित स्वरूपात टच झालाय, ज्या अनुषंगाने आपण पाहता दुसरीचा प्रयत्न केलाय. आणि बघता 2 रन इथे परिपूर्ण देखील होतील. धावसंख्या 2 ने आकार जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 35 वरती. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 35 धावा धावफलकावरती आणि इथून आणखीन 35 करायच्यात. अर्धा पडाव ज्या वेळेला आपण पाहतायत, तुम्ही षटक क्रमांक जर तपासून पाहिला 3ऱ्या मध्ये आहेत. आता जिथे आपण पाहू शकाल व्यवस्थित टाइम टू टाइम सगळं शेड्यूल चाललंय. एक्झिबिशन मॅच आपल्याला बघायला मिळतो आज 14 मे. अर्थातच महाराष्ट्राचं धाकलं धनी, स्वराज्याचं धाकलं धनी शंभूराजांची जयंती. या वेळेला आपण पाहतात ऑन साइडला महेंद्रच्या बॅट मधनं आला एक जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना 6. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका बघायला मिळाला ऑन साइडला. महेंद्र यांचा तो स्पेशल स्ट्रोक आहे. ऑन साइडला खूप चांगले घातक फटके त्यांच्या बॅटमध्ये. 40+ क्रिकेट पालघरला खेळत असताना ज्यावेळेला एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या 41 वरती आता जाऊन पोहोचते. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्सनं पवन. सुरुवात चांगली केली, शेवट
नाही चांगले करू शकले. पुन्हा एकदा फटका खेळला. इथे देखील चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. महेंद्र यांच्या बॅट मधनं सलगचा दुसरा. पवनचं षटक शेवटच्या क्षणाला थोडंसं कठीण झालं. 6. थँक्यू सो मच. फलकावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 47. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण पाहतायत 23 धाव्यांची गरज आहे या सामन्याला जिंकण्याकरिता. महाराष्ट्र पोलीस एका बाजूला खूप चांगली बॅटिंग, जो मी उल्लेख केला होता की बॅटिंग खोलवरची आहे, ज्यांच्याकडे अनंत पागी होते. महेंद्र आले, त्यांनी देखील सुरुवात केली आक्रमकतेनं. आता गोलंदाज जे पहिलं षटक आपल्याला बघायला मिळालं होतं तेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ते म्हणजेच दिनेश यांना आपण पाहतायत. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे ते म्हणजेच 23 रन या मॅचला जिंकण्यासाठी. खूप चांगलं बॅटल. महाराष्ट्र पोलीस विपक्षात ॲडव्होकेट हा सामना रंगतो आहे. याही वेळेला फटका डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. थँक्यू सो मच. या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 51 आहेत. आता इथे फटका खूप चांगला खेळला. डाऊन द ग्राउंड बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. आक्रमकता महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे ज्या वेळेला एक्झिबिशन मॅच या मैदानाच्या आतमध्ये झाले, समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती मात करणं ते जाणतात. ज्या वेळेला साहेब चषक झाला त्यावेळेला मैत्री पालघरच्या बी अगेन्स्ट ज्यांनी सुपर ओव्हर पर्यंत तो मॅच नेला. मागे देखील युवासेना चषक झालं, तिथे देखील चांगलं क्रिकेट. आणि या मॅच मध्ये आमदार चषकामध्ये देखील जबरदस्त क्रिकेट महाराष्ट्र पोलीस यांचं. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. हा मागचा बॉल याच शोधात होते, तो बॉल तिथे नाही पिचिंग करू शकले आणि त्यावेळेला चौकार आला. जो चेंडू शोधत होते पहिल्या बॉलवरती, तो चेंडूची हाताळण आता दुसऱ्या बॉलवरती बघायला मिळाली आणि चांगल्या पद्धतीनं आता डॉट बॉल आलाय. करायच्यात 16 मध्ये तुम्हाला या मॅचला जिंकण्याकरिता 19 रनची गरज. महाराष्ट्र पोलीस एका बाजूला ॲडव्होकेट्स हे संघ आपल्याला बघायला मिळतात. एक्झिबिशन मॅचची ही घमासन बघायला मिळतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉटला पिचिंग, योग्य पद्धतीनं मारा. आता इथे डॉट बॉलचं प्रमाण. पहिल्या बॉलवरती तुम्ही चौकार खेळलेत आणि त्या चौकाराचं मी म्हणेन की महत्व विसरले. तुम्ही ज्या वेळेला चौकार खेळता त्यावेळेला तुम्हाला खेळायला पुढे न्यायचं असतं. चांगल्या बॉलचा सन्मान तेही महत्वाचं आहे. आता महेंद्र यांनी तेच सांगितलं की फलंदाज ज्या वेळेला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात त्यावेळेला चांगली गोलंदाजी करतात त्यावेळेला आपली फलंदाजी देखील मेरिटवरची असायला हवी. पुढचा बॉल. याही वेळेला ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला फील्ड करतील. थोडंसं फंबल झाले तिथे आणि त्या फंबलचं भुगतान 2 रन. धावसंख्या 2 ने आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 53 रन या फलकावरती. यात 17ची गरज. 4 बॉलचा खेळ झाला, जिथे आपण पाहतात 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायच्यात 17 रन या मॅचला जिंकण्याकरिता. भवानी फायटर्स आणि फ्रेंड्स 11 नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. यावेळेला थोडासा ऑफस्टिक वरनं बॉलला आणखीन बाहेर काढला. शफल जरूर झाले, परंतु तदनंतर गोलंदाजाचा जो अचूक टप्पा होता तो थोडासा कठीणच राहिला फलंदाजांसाठी. आणि इथे डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतरचे 2 बॉल डॉट, पुन्हा 2 रन, पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजे कंट्रोल केलं स्वतःला. खूप चांगली गोलंदाजी, कमबॅक करणं तेही जाणतात का, म्हणून मी संघामध्ये 2 षटक हाताळतोय ॲडव्होकेट संघाकडनं. ही त्यांची गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली. सुरुवातीचा काळ जरी कठीण राहिला षटकामध्ये, ज्यांनी पुनरागमन केलं तेच गोलंदाज. आता या वेळेला काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न राहिला. काय घडलंय मैदानाच्या आत. आणि इथे वाईट आणि वाईट +1 अशा 2 रन. 55 फलकावरती गरज आहे 15ची. रॉंग वन टाकला. जिथे नॅचरल गोलंदाजी त्यांचा जो कट चालू होता तिथे त्यांनी व्हेरिएशन जे म्हणतात ना आपण ग्रामीण भाषेत की उलटा, आणि त्यावेळेला तो उलटा चेंडू इथे बघायला मिळाला. त्याची लाईन नव्हती व्यवस्थित
महेंद्र यांच्यासाठी तुम्ही या पद्धतीचे चेंडू नाही हाताळू शकत. फुलर लेनचा बॉल होता परंतु क्षेत्ररक्षण देखील तिथे सजवलं होतं. कॅच सुटलाय आणि आता कॅच सुटल्यानंतर रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात लोअर फुलटॉस समोरच खेळले जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने 56 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे करायचे आहेत 14 आणि चेंडू आहेत तुमच्याकडे 12. आमदार चषकाची एक दुसरी रजनी जबरदस्त पद्धतीने आज तुम्हाला संघ बघायला मिळतात. जे 8 संघ असतील कोण 2 संघ तुम्हाला सुपर 8 मध्ये बघायला मिळतील. चेतन धानमेर CRD कन्स्ट्रक्शन मालक आपल्याला बघायला मिळतात. कुमार माळी सर असतील युवासेना विधानसभा अध्यक्ष. साईराज पाटील युवासेना जिल्हाध्यक्ष. प्रदीप यादव सर उपशहर प्रमुख. तदनंतर पार्थ मोरे स्वस्तिक फाउंडेशन संस्थापक. तदनंतर आपण पाहतात कुणाल पाटील युवासेना जिल्हा अध्यक्ष. असे संपूर्ण कोर कमिटी आम्हाला बघायला मिळते. नैवेद्य संकेसर जिल्हा समन्वयक पालघर. तसेच शिवराज लोकरे पाटील वैभव लोकरे पाटील. तदनंतर आपण पाहतात कोल्हापूरवरून युवा उद्योजक सुप्रसिद्ध ते निश्चित स्वरूपात अगदी थोड्या वेळात या स्पर्धेमध्ये येतील आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत निश्चित सुरुवात होईल. आमदार चषक 20-25 ची ही रजनी आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या रजनीतला एक्झिबिशन मॅच 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 14 रन. खूप चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये सध्या कंट्रोल केलं महाराष्ट्र पोलीस यांनी. गोलंदाज तयार शिवम दुबे. उंच पुरा आणि सडपातळ बांध्याचे हे गोलंदाज शिवम दुबे. पंच अनुराग चव्हाण दर्शवतात की व्हाईट बॉल तुम्हाला हे स्किप करावे लागतील. आता धावा कमी आहेत तुमच्याकडे जिथे महाराष्ट्र पोलीस तुमच्यावरती आक्रमण ज्यांनी केलं आणि आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायच्या 13 रन. बारा चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये करायचे ते म्हणजेच 13 रन. या मॅचला जिंकण्यासाठी इथे जर आपण पाहिलं तर शिवम दुबे पुन्हा एकदा याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल त्या बॉलवरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करत नाही. तिथे नाही क्षेत्ररक्षक ते एक्स्ट्रा खेळाडू आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलाय षटकार. जबरदस्त फटका. या मॅच मध्ये आता महाराष्ट्र पोलिसांचा दबदबा यांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं. खूप चांगली बॅटिंग. एकनाथ शिंदे साहेबांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. खूप चांगला कॅमेरा वर्क. पाटील नेटवर्कची टीम आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला कपिल पाटील अतुल यादव मुन्ना जयस्वाल असतील. साथीने जतीन किणी बहाडोलीचा गोडवा. जांभूळगाव म्हटलं की बहाडोली आणि तिथूनचे दिग्गज असे हुशार ऑपरेटर. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला. कम्प्युटर चुकेल जतीन नाही. 11 बॉल मध्ये करायचे 7. नेक्स्ट बॉल. या वेळेला महेंद्र यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शिवम दुबेनं ही लाईन आता चांगली हाताळली. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप ज्या वेळेला फलंदाज शफल झाले त्यांना फॉलो केलं आणि चांगला चेंडू हाताळला. सध्या आता बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि करायचे रन तुम्हाला 7 या मॅचला जिंकण्याकरिता. भवानी फायटर्स आणि विपक्षात फ्रेंड्स 11. नेक्स्ट मॅच तोही आजच्या रजनीतला शेड्यूल नुसारचा दुसरा मॅच. ही मॅच आपण एक्झिबिशनची पाहतोय. पुन्हा एकदा फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलच्या पाठी धावतील परंतु बॉल बिटवीन द गॅप ढकललं. लॉंग लेगचं क्षेत्र निवडत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4. थँक्यू सो मच. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये करायचे 3. महेंद्र खूप चांगली बॅटिंग. या वेळेला डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतात खूप चांगला फटका आणि इथे विजयाचा शंखनाद. महाराष्ट्र पोलीस अभिनंदन. ॲडव्होकेटचं संपूर्ण संघाचं कौतुक करावं लागेल ज्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. क्रिकेटमध्ये हार आणि जीत ह्या 2 गोष्टी आहेत परंतु महाराष्ट्र पोलिसांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवत असताना विजयाचा शंखनाद विजयाचा झेंडा विजयाचा तुरा रोवला. व्हेरी वेल प्ले. थँक्यू. महाराष्ट्र पोलीस संघांना मी विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. एक्झिबिशन मॅच मध्ये खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि इथे आपण पाहतायत त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या.
आणि वकील संघ आपण देखील यायचं आहे. तुमचं देखील स्वागत सन्मान आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच भवानी फायटर्स विपक्षात फ्रेंड्स 11. प्रत्यक्षात जशी मॅचला सुरुवात होईल त्या मॅचसाठी आवाज ऐकूया. द ग्रेट व्हॉइस ऑफ पालघर अर्थातच क्रिकेट एक्सपर्ट अजित पाटील सरांना मायक्रोफोनवरती आपण करतोय निमंत्रण. मॅन ऑफ द मॅच ठरतात ते म्हणजेच महेंद्र, ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि तेच ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करीन वकील संघ आपण देखील या आणि महाराष्ट्र पोलीस जो चॅम्पियन राहिला या मॅच मध्ये, ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि मॅन ऑफ द मॅच महेंद्र ठरतात. कुमार माळी या स्पर्धेचे शिल्पकार. स्पर्धा एका दिवसामध्ये अरेंज करण्याचं धाडस राखलं आणि स्पर्धा सुरुवात केली आणि आज दुसऱ्या रजनीमध्ये देखील आली. हे कुमार माळी आपल्याला बघायला मिळतात. विधानसभा युवा अध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच या महाराष्ट्र पोलीस संघ संपूर्ण या आणि नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना, एका बाजूला भवानी फायटर्स आणि एका बाजूला फ्रेंड्स 11. त्वरित आपण यायचं आहे. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी महेंद्र आपण या. तुम्हाला विनंती करतोय, खूप जबरदस्त खेळ दाखवला तुम्ही आणि ते मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस संघाकडनं कुमार माळी असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते ती आपण मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचे शिल्पकार. महाराष्ट्र पोलीस यांचा तो दबदबा एक्झिबिशन मॅच मध्ये आम्ही अनेक वेळा पाहिला. ज्या ज्या वेळेला या मैदानात आले त्या त्या वेळेला विजय संपादन करून गेले आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमतः मॅन ऑफ द मॅच साठी महेंद्र येतील आणि तदनंतर संपूर्ण पोलीस, महाराष्ट्र पोलीस हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आणि इथे मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळतात. पराड साहेब देखील मुख्य व्यासपीठात आहेत आणि मॅन ऑफ द मॅच आणि साहेब निश्चित स्वरूपात इथे त्यांचा मनोगत व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळतात महेंद्र असतील. तदनंतर संपूर्ण पोलीस, महाराष्ट्र पोलीस संघ आपण वरती यायचं आहे आणि इथे चॅम्पियन संघ बघायला मिळाला. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर. दीपक आणि अभिषेक. तुर्तच वळूया आपण मुख्य मंचाकडे आणि इथे आपण पाहू शकाल जो संघ विजयी झाला महाराष्ट्र पोलीस आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. ॲडव्होकेट संघ आपण देखील यायचं आहे. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच महेंद्र राहिलेत, त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्याला बघायला मिळेल. कुमार माळी सर असतील ज्यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित केली जाईल. टी शर्ट आहे MB स्पोर्ट्स मा भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आणि आमदार चषक आणि त्या एक्झिबिशन मॅचचे मॅन ऑफ द मॅच महेंद्र यांना आपण पाहतायत. पराड साहेब निश्चित स्वरूपात 2 मिनिटं मार्गदर्शन करतील आणि साहेबांचं मनोगत इथे आपण ऐकणार आहोत. पराड साहेब.
नमस्कार. आयोजकांनी